नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लेहमधून. आत्ता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करून निघणार आहोत नुब्रा व्हॅलीला. जाताना काही पॉईंट्स भेटतील, जसं की खारदुंगला पास, त्याच्यानंतर कोल्ड डेझर्ट लँडस्केप. तर ते सर्व करत मग आम्ही नुब्रा व्हॅलीला जाणार आहोत. तर आत्ता पहिले ब्रेकफास्ट करून घेते आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते पाहूया चला. ब्रेकफास्टमध्ये आहे फ्रूट्स, ऑमलेट, ब्रेड आहे टोस्ट केलेला, उपमा आहे, छोले आहेत, पुरी आहे आणि इथे कॉर्नफ्लेक्स आहे. त्यानंतर कॉफी आणि चहा आहे. तर चला ब्रेकफास्ट करतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. हे इथे पाहू शकता लँडस्लाईड झालेली आहे, त्यामुळे रस्त्यावर फार मोठे मोठे दगड आलेले आहेत. आम्ही आमच्या हॉटेलमधून 9:30 वाजता चेकआउट केलं होतं आणि आत्ता 11:15 झालेत. आम्ही खारदुंगला पासला येऊन पोचलेलो आहोत. खारदुंगला पास हा भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशातला एक प्रसिद्ध घाट आहे आणि याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 18,380 फुटावर आहे. इथे जर तुम्ही येत असाल तर स्वतःची विशेष काळजी घ्या, कारण हे समुद्र सपाटीपासून खूप जास्त उंचीवर आहे. त्यामुळे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे हवेचा दाब कमी असतो आणि ऑक्सिजनचं मग प्रमाण कमी होतं. त्या कारणामुळे बऱ्याच जणांना श्वास घेण्यास त्रास होतो, ज्याला अल्टिट्यूड सिकनेस असं म्हणतात. आणि इथला व्ह्यू बघा, तुम्हाला व्ह्यू दाखवते. हा इकडे पूर्ण स्नो आहे, बर्फ, पूर्ण बर्फ आहे इकडे. हा बघा, रील करूया. श्वास घ्यायला त्रास होतोय ग, होतोय त्रास. फिर मला श्वास घ्यायला त्रास होत होता इथे, पण अंगात मस्ती, रील केल्याशिवाय तिथून हटणार नाही. क्रांतीला म्हटलं ये पटकन थोडंसं एक व्हिडिओ करूया आणि मग जाऊन गाडीत बसूया. गेलं ते बघते नॉर्थ पल्लू काढ. अरे नॉर्थ पल्लू पाहिजे. आत्ता आम्ही नॉर्थ पल्लूला आलोय. हे एक चेक पॉईंट आहे. इथे प्रवाशांना, जे पर्यटक येतात त्यांना ID प्रूफसाठी थांबावं लागतं. आप देख सकते हैं नॉर्थ कुल्लू पे आर्मी के जवान है. क्या बात है, क्या बात है, चार लगा दिए. आत्ता जो तुम्ही आवाज ऐकला तो आमच्या गाडीतल्या भूषणचा आहे. तो पुढे बसला होता, तर म्हणून मी त्याला म्हटलं थोडंसं शूट कर हे. तर मग त्याला कळलं की मला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचा आहे, म्हणून त्याने असं मस्त बोलून व्हिडिओ रेकॉर्ड केला. आम्ही लंच करून घेतला आणि आता पुढच्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हे आहे खलसारमधलं डेझर्ट हिमालय ॲडव्हेंचर पार्क. हे ठिकाण पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे जगातील सर्वाधिक उंचीवरील, म्हणजे एकदम सर्वात लांब जिपलाईनसाठी पण हे ठिकाण ओळखलं जातं. सब गए, सब करेंगे. हमारे गाड़ी वाले कोई भी नहीं कर रहे, कोई नहीं कर रहे. हाँ 10 के 10 लोग आलसी है. अच्छा,
इथे आहे पार्किंग एरिया, मग त्याचं इथे गाड्या पार्क होतात आणि इथे तिकीट काउंटर आहे. तुम्ही करताय सगळे करताय? आमच्यासोबतचे काही जण झिप लाईन करण्यासाठी गेले होते, त्यामुळे आम्ही इथे गाडीतच बसून होतो. तर तिथून हा बघा ना नजारा, इतका सुंदर, इतका अप्रतिम आहे ना. झिप लाईन करून झाल्यानंतर आम्ही निघालोय बिस्किट मॉनेस्ट्रीला. इथे 106 फूट उंच असलेली भगवान बुद्धांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. चला तर मग ती पाहूया. आता इथे या मॉनेस्ट्रीच्या इथे आलो आहे, जी आपण नेहमी रीलमध्ये वगैरे बघितली असेल. फेमस मॉनेस्ट्री आहे ही, तर तिथे आलो आहे. इथे जर कोणाला काही खायचं वगैरे असेल तर छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत आणि पुढे काही शॉप्स आहेत जिथे आपण खरेदी करू शकतो. पण चला पहिले मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन येते आणि मग हे पण तुम्हाला आल्यानंतर दाखवते. ॲक्च्युली इथून रस्ता आहे, हे बघा, असा इथून जाऊन असा रस्ता आहे. तर खूप लॉंग कट होता, म्हणून मग मी आणि क्रांती इथून आलो. इकडे 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 इकडून इकडे इकडे इथून नाही. हां हां, दमलो तिथून आलो, दमायला झालं. आणि इथे व्ह्यू बघा, खूप सुंदर व्ह्यू आहे. इथे आलोय मॉनेस्ट्रीच्या इथे, हे बघा. कसला मस्त नजारा आहे ना. आणि हे बघा, ही आहे मॉनेस्ट्री, जी आपण खूप रीलमध्ये म्हणजे लेह लडाखच्या ह्याच्यामध्ये जे आपण रीलमध्ये बघतो लेह लडाख, तर त्याच्यामध्ये ही मॉनेस्ट्री दाखवली जाते. तीच आहे ही मॉनेस्ट्री. मॉनेस्ट्रीच्या समोरचा व्ह्यू हा असा आहे. बनाने का पर्पस वो था क्योंकि यहाँ पे बहुत लड़ाई होती रहती है पाकिस्तान में इंडिया का बहुत. हा आमचा गाईड होता, पण ना तो काय बोलतो ना तेच आम्हाला कोणाला कळत नव्हतं. या मॉनेस्ट्रीची स्थापना 2010मध्ये झाली होती आणि याची ना जुनी जी मॉनेस्ट्री आहे ती तिकडे बघा समोर आहे ना, तिथे दिसते. तर तिथे आहे, पण तिथे खूप जास्त पायऱ्या आहेत आणि तिथे पार्किंगची सुविधा पण नाही आहे. त्यामुळे मग जे पण पर्यटक येतात ते याच मॉनेस्ट्रीला भेट देतात. इथे तुम्ही जो यांचा ट्रेडिशनल पोशाख असतो तो वेअर करून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. एका माणसाचे 200 रुपये चार्जेस इथे आहेत. मी आणि क्रांतीने त्यांचा जो ट्रेडिशनल पोशाख होता तो इथे नाही घातला, कारण आम्हाला जो कलर हवा होता तो इथे अवेलेबल नव्हता. मग आम्ही म्हटलं चला कुठेतरी भेटेल आपल्याला अजून दुसऱ्या ठिकाणी, म्हणून मग आम्ही दोघी आता हळूहळू निघालेलो आहोत.
मग अशी आम्ही इथून असं शॉर्टकटने तिथे वर गेलो. चल इथून. तर इथे तुम्हाला जर काय खायचं असेल तर खाऊ शकता. आम्ही बघतो इथे काही खरेदी करता येते का. पुढे शॉप आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे ते चला बघूया. किती छान आहे तो. पूर्ण इथे हेच मानलं आहे बघा. आता आम्ही इथे न्यूब्रावालीला आलो आहे आणि इथे कॅमल राईड वगैरे आहे. खूप वारा आहे, खूप वारा आहे, एकदम गारवा. तर आता या नुब्रा व्हॅलीच्या इथे पण तुम्ही इकडचे ट्रेडिशनल पोशाख घालून फोटो आणि व्हिडिओज वगैरे करू शकता. तिकडे त्यांचं ट्रेडिशनल डान्स आहेत आणि कॅमल राईड तिकडे पुढे आहे. पण आम्ही कॅमल राईड आज करायला जात नाही आहे. चला ड्रेस घालतो आम्ही. कैसे कितने का है? 200. रेड कलर दिखाइए ना, डार्क वाला वो वाला रेड वाला 200. मी आणि क्रांतीने इथे हा यांचा पोशाख घालून इतक्या रील बनवल्या, इतके फोटोज काढलेत ना, लवकरच ते तुमच्यासोबत शेअर करेन. ही जी कॅप आहे ती माझ्या डोक्यामध्ये बसतच नव्हती. एकतर हवा इतकी होती ना की ती सारखी पडत होती. इथे आतमध्ये लडाखमधल्या काही स्त्रिया त्यांचा स्वतःचा पोशाख घालून त्यांचे जे ट्रेडिशनल नृत्य असतात तर ते करत असतात. त्याची एंट्री फीज आहे पर पर्सन 200 रुपये. चला तर मग पाहूया आज लडाखचं स्पेशल नृत्य. पण आपला व्हिडिओ कोण करणार? ट्रेडिशनल डान्स चालू आहे. 200 पर पर्सन घेतलाय.
त्याच्यामध्ये तयार होतात आणि मग इथे असा शो असतो. फर्स्ट नृत्यावर डान्स झालेला आहे आणि आता हे दुसरं नृत्यासाठी त्या पुन्हा तयार होऊन आलेल्या आहेत. त्या स्वतः करतात आणि मग तिसरं नृत्य जेव्हा असतं तेव्हा आपण त्यांना जॉईन करू शकतो आणि त्यांच्यासोबत नृत्य करू शकतो. तर चला, मी आणि क्रांती जॉईन झालेलो आहे. Bye.
आज लडाखमधल्या पारंपरिक नृत्यावर डान्स करून खूप भन्नाट वाटलं, एकदम भारी फिलिंग आलं आणि आत्ता निघालो आहे आम्ही. आमचे मेंबर कुठे आहेत बाकीचे ते बघतो. या वाळवंटामध्ये पाहू शकता तुम्ही, रेती फार वेगळी आहे. म्हणजे मला तर असं वाटतं जे आपण बिल्डिंग बांधताना वगैरे जे सिमेंट वापरतो ना, त्या टाईपची ही रेती आहे. आम्ही दोघींनी या लडाखच्या टूरमध्ये ना इतकी धमाल केले ना, म्हणजे आयुष्यात कधीही ही टूर विसरू शकत नाही. इतकी छान टूर झाले. तिकडे कॅमेरा लाईट आहे पण आम्ही नाही केलं कॅमेरा लाईट. क्रांती बघा नाचते एकटीच. नुब्रा व्हॅलीच्या चारी साईडने डोंगर आणि त्या डोंगरांच्या मध्ये आमचा हा ग्रुप डान्स. चला पाहूया. कसा वाटला मग डान्स? आवडला ना? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. डान्स करण्यामध्ये इतके मग्न झालो होतो की अंधार कधी झाला कळलंच नाही. चला तर आता निघालो पुढच्या प्रवासाला. आत्ता वाजलेत रात्रीचे 8 आणि आम्ही आमच्या हॉटेलवर येऊन पोचलो आहे. हॉटेल आहे लोटस इको रिसॉर्ट. हो ना माझ्या मागे. चला बघूया काय रूम आहेत ते आज इकडे. इथलं फेमस याक. चहा आता आता चहा नाही, मला पण नको आहे. छान आहे. हा आहे इथल्या हॉटेलचा व्ह्यू. हा आहे आमच्या ग्रुपमधला शरारती मुलगा. हे या त्याची शिंग आहेत ना अशी वरती जाऊन अशी. अच्छा, आम्ही मगाशी त्या माईची असतात ना, माईची त्याची हेडफोन सारखी असतात अशी. आणि ह्याची अशी एस का? वायफाय ऑलवेज. ओके ओके. मग आम्ही ते गाईला याक समजलो. हॅलो बोल मॅडमला. आत्ता आम्ही डिनर करायला आलो आहे. डिनरमध्ये आहे सॅलड, पापड, सूप, न्यूडल्स आहेत, चाऊमिन, राईस आहे, त्याच्यानंतर डाळ आहे, फ्लावर बटाट्याची भाजी, चिकन आणि ही खीर आहे. हा आजचा जेवणाचा मेनू आहे. तर पहिले जेवून घेते मी. 308 में. चल चल आले, येऊया परत बाहेर. आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही रूमवर चाललो आहे. तर चला थोड्या वेळाने भेटते बोन फायरमध्ये, ज्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेत शेकोटी असं म्हणतात. मस्त आहे इथे. हे बघा ना, इथे नॅचरल पाणी पण आहे. सकाळी क्लिअर व्हिडिओ घेईन. असं इकडून हे बघा, इकडून पाणी येतं. उधर 308. हां, इथे पूर्ण रूम आहेत. हे बघा, हे असे रूम आहेत सगळे. असं हॉटेल आहे. आता दिसणार नाही काळोखातून, सकाळी दाखवेन मी. आता फक्त रात्रीचा व्ह्यू दाखवायचा म्हणून तुम्हाला इथे दाखवते. तर हे असे रूम आहेत इकडे सर्व ठिकाणी. रूम का लाइट चला गया, रूम का सारे का. रूमची ॲक्च्युली इकडे ना लाईट जाते. आता 11 वाजता ह्या ज्या स्ट्रेट लाईट आहेत ह्या कंप्लीट बंद होणार इकडे. हां हो, तेच बोलले ते. आली 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 आली. तर
तर इकडे रात्री 11 वाजता कंपल्सरी लाईट जातात. भैया कितने बजे लाइट आता है सुबह फिर स्ट्रीट वो ये स्ट्रीट लाइट ये वाला जो रात को 11 बजे बंद होता है सुबह कितने बजे आता है? नहीं नहीं वैसे लाइट कितने बजे आता है? कितने बजे फिर आता है? शाम को ही आएगा ना फिर मैडम. हाँ लाइट तो वैसे हमारे यहाँ 24 आवर है. हाँ हाँ स्ट्रीट लाइट नहीं चलेगी. हाँ वही कितने बजे आता है वो पूछ रही हूँ मैं. सीधा रात को फिर शाम को कल. अच्छा अच्छा वही वही पूछ रही हूँ मैं. मतलब ये पहली बार ऐसे देख सुना ना. इथे नुब्रा व्हॅलीमध्ये जी स्ट्रीट लाईट आहे ती रात्री 11 वाजता जाते. ती दुसऱ्या दिवशी डायरेक्ट संध्याकाळीच येते. तर असा हा नियम आहे कंपल्सरी इथे. हा इथे आहे आमचा रूम. चला तुम्हाला रूमची टूर करवते कारण सकाळी मग खूप अस्तव्यस्त होतात रूम सर्व. त्याच्यामुळे मग चला आत्ताच तुम्हाला दाखवते आमचा रूम कसा आहे तो. तर इथे एंट्री करताना ही छोटीशी बाल्कनी दिली आहे. म्हणजे तुम्ही इथे उभं राहून किंवा चेअर ठेवून बसू शकता. त्यानंतर ही एंट्री आहे. एंट्रीला लेफ्ट साईडला अलमिरा आहे. हा एक रूम आहे. इथे तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. आणि इथे खूप थंडी असते तर थंडीमध्ये शेकोटी लावण्यासाठी पण इथे बघा ही जागा दिलेली आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्ही बसून असं शेकोटी शेकू शकता. आणि हा दुसरा रूम आहे. हे बघा इथे सिंगल 2 बेड आहेत. त्यानंतर इकडे हे वॉशरूम आहे. असा हा रूम आहे. असं म्हणतात की नुब्रा व्हॅलीमध्ये तेवढे चांगले अकोमोडेशन नाही आहे. पण त्या मानाने पण खूप सुंदर आहे हा रूम. आणि इथे बघा हे असे टेंट हाऊस पण आहेत. तर चला आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय हिंद.